नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण RSI इंडिकेटर वापरून मार्केटचा मोमेंटम कसा मास्टर करायचा ते अगदी थोडक्यात पाहूया. मार्केट एक्सपर्ट स्टॉक्सचा ट्रेंड कधी रिव्हर्स होणार याचा अचूक अंदाज कसा लावतात, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? याचं उत्तर आहे RSI म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. 0 ते 100च्या स्केलवर चालणारा हा एक पॉवरफुल मोमेंटम इंडिकेटर आहे. साधं गणित आहे. स्टॉकमध्ये वेगवान हालचाल झाली की RSI वाढतो आणि गती मंदावली की तो खाली येतो. पण यात 30ची पातळी अत्यंत महत्वाची आहे. RSI 30च्या खाली गेला की त्याला ओव्हरसोल्ड झोन म्हणतात. म्हणजेच शेअरची खूप जास्त विक्री झालीये. आता इथून किंमत वर जाऊ शकते. त्यामुळे ही एक उत्तम खरेदीची संधी असते. दुसरी महत्वाची पातळी म्हणजे 70. हा एक प्रकारे धोक्याचा इशारा असू शकतो. याकडे नक्की लक्ष द्या. RSI 70च्या वर म्हणजे ओव्हरबॉट झोन. इथून किंमत घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग नक्की विचारात घ्या. आणि 30 ते 70च्या दरम्यानचा टप्पा म्हणजे न्यूट्रल झोन. इथे मार्केट बऱ्यापैकी स्थिर असतं. आता आपण एंट्री आणि एक्झिटची एकदम अचूक स्टेप बाय स्टेप रणनीती समजून घेऊया. हे खूप महत्वाचं आहे. एंट्रीसाठी आधी RSI 30च्या खाली जाऊ द्या आणि जेव्हा तो परत 30च्या वर येईल तेव्हाच खरेदी करा. एक्झिटसाठी RSI 70च्या वर गेला की लगेच विकू नका. तो परत 70च्या खाली आल्यावरच विका. आता एक ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजी पाहू. RSI डायव्हर्जन्स. हे नाव थोडं कठीण वाटेल पण कन्सेप्ट खूप सोपी आणि रंजक आहे. विचार करा, शेअरची किंमत सतत वर जातीये पण त्याच वेळी RSI मात्र खाली येतोय. हाच तो डायव्हर्जन्स. हे स्पष्टपणे सूचित करतं की सध्याचा ट्रेंड लवकरच पूर्णपणे उलटण्याची दाट शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, काही चुका टाळायलाच हव्यात. फक्त RSIवर अवलंबून राहणं किंवा मूळ ट्रेंडकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. कारण अत्यंत मजबूत ट्रेंडमध्ये RSI दीर्घकाळ 70च्या वर राहू शकतो. त्यामुळे घाईघाईत विक्री करणं चुकीचं ठरतं. म्हणूनच एंट्री आणि एक्झिटसाठी RSI नेहमी सपोर्ट, रेझिस्टन्स आणि मूळ ट्रेंड ॲनालिसिस सोबतच वापरा. हीच खरी प्रो टिप आहे. शेवटी RSI फक्त दिशा दाखवतो, अंतिम निर्णय तुमचाच असतो. तर मग तुमच्या पुढच्या ट्रेडमध्ये या स्ट्रॅटेजीचा वापर कसा कराल? Learn stock market. Like, subscribe, click the bell icon. GRY Gurukul Stock Market Training Institute. Learn, trade, grow.